हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आणि आय होप तुम्ही सगळे मस्त असणार आणि भरपूर तुम्ही प्रेम दिला मेहंदीच्या व्लॉगला. आणि दुसरी गोष्ट की आत्ता जस्ट मी उठले आणि रात्री तर झोपलीच नाही, कारण की काय माहिती मला ताप भरलेला आणि भरपूर सारा असं म्हणजे टेन्शन की कसं काय व्यवस्थित होईल, कसं काय. आणि सगळ्यात जास्त मला माझ्या मम्मीचं टेन्शन आहे. आता जसं जसं एक एक दिवस म्हणजे वाढत चालला आहे किंवा आता लग्नाच्या पुढं तारीख येत चालली, तसं मला टेन्शन यायला लागलं आहे. म्हणजे मी हा घर सोडून तिथं जाणार आहे, मला तो टेन्शन कमी, पण माझ्या मम्मीचं टेन्शन जास्त आलं आहे, कारण ती आता आजारी आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही दोघीच असतो घरात, बाकी कोणच नसतो. पप्पा पण ऑर्डरवरती असतात आणि माझा भाऊ पण. आणि आम्ही दुसरीकडे जाऊन कुठे कधी बसत पण नाही, तर आम्ही आमच्या घरातल्या घरात दोघंच असतो. तर आता ती एकटी कशी राहील, कसं नाही, आणि तिची तब्येत नुसती खराबच असते. तर तोच मला जास्त टेन्शन आला आहे. बाकी मला कसला टेन्शन नाही आलं आहे. म्हणजे ती व्यवस्थित असली ना तर माझं सगळं मी तिथं व्यवस्थित राहील, मला आता असं वाटायला लागलं आहे. त्याच्यात तिच्या टेन्शनमध्ये मला बरं वाटत नाही आहे आणि मी दाखवू पण शकत नाही किंवा काय बोलू पण शकत नाही. आता मी माझ्या डोळे सुजलेले दिसले असं. रात्री मी जाम रडली की ठीक आहे, होतोय, पण मला इकडचं घर सोडून तिकडं जायला मला असं काय वाटत नाही, कारण तिकडचं पण माझं जवळच आहे. आणि एकदम म्हणजे मी ओळखते त्यांना का कसे आहेत कसे नाही, तर मी तिथं व्यवस्थित राहू शकते आणि काय वाटलं आठवण तर मी इथं येऊ शकते. पण तिची तब्येत खराब आहे म्हणून मला जाम टेन्शन येतं कधी कधी. तर आई माऊलीला एवढंच बोलेल की मला कुठंतरी तिथं थोडासा स्ट्रगल करायला लागला तरी चालेल, मी करेल, पण इथे हिची तब्येत व्यवस्थित राहू दे, कारण ही व्यवस्थित आहे तर माझे पप्पा आणि माझा भाव व्यवस्थित आहे. पप्पांना पण माझे डायबिटीस आहे, तर कधी कधी मला त्यांचा पण टेन्शन येतो. आणि भावाचा पण, तो अजून लहान आहे, एवढा काय मोठा नाही आहे, तरी तो म्हणजे पूर्णपणे पप्पांच्या सोबत उभा आहे. मी घरात असं दाखवत नाही, पण मी खूप विचार करते, तर टेन्शन मला आलेलंच आहे पहिली गोष्ट भरपूर. आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर खूप भारी होता. आणि आजचा चुडा भरायचे आणि ते जाते होते दळतात, ती करायची प्रथा. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, नाही तर इथेच रडेल. मला टेन्शन येतं आहे खूप की कसं काय होईल, कसं काय नाही होईल. बरोबर मी चालले, पण आई माझी इथेच आहे, माऊलीला इथंच ठेवून जाणार, मी काही घेऊन जाणार नाही आहे. तिथं देईलच लक्ष, पण असं कधी कधी टेन्शन येतो. मी तिथं सण करायला रेडी आहे काय गोष्टी, किंवा मी लवकर उठत नाही, तर ती सवय लावायला पण मी रेडी आहे. मला असं जास्त जेवण मी कधी कुठली कामं जास्त करतच नाही, कारण माझ्या घरात सगळं काय मम्मी आणि सगळं तीच करते जास्त करून. मी जास्त करत नाही, म्हणजे थोडाफार इकडचं तिकडचं करते. तर आता कसं होतं काय माहिती. मला अशी भीती, म्हणजे मुलींना अशी भीती असते की तिकडे जाऊन किती वाजता उठायला लागेल, किती वाजता करायला लागेल, किती वाजता काय करायला. तो टेन्शन तर माझा लांबच गेला. हा टेन्शन मला आला आहे की मी कसं काय, म्हणजे तिला आता जास्त कसं तिचं भरपूर सारं ऑपरेशन झालेलं आहेत मम्मीचं, तर तो मला एक टेन्शन भरपूर. तर बघू कसा होतो. सगळा माऊलीवर सोडला, सगळा टोटल सगळ्यांना असं वाटतो की माझं खूप छान आहे, मी खूप म्हणजे मजा करते, माझं खूप भारी आहे, मला काही टेन्शन असेल नशीब काढून आले असं नाही आहे. सगळ्या गोष्टी स्ट्रगलशिवाय भेटत नाही आणि मी भरपूर स्ट्रगल केलेलं आहे. तर असं कधी फ्री असल्यावरती मी सांगेल तुम्हाला की म्हणजे असे तुम्ही मला बघतायत की मी रोज स्टेटस टाकते, किंवा मी रोज म्हणजे माझी आउटफिट, किंवा मी माझी मजा करते, किंवा माझा नवरा मला सपोर्ट करतो. तर ते सहजासहजी नाही भेटलं आहे. मी 100 वेळा अशीच बोलते की सगळी माऊलीची कृपा आहे, तर खरं माऊलीचीच कृपा आहे. मला एवढा माझी अपेक्षा नव्हती की एवढा माझं सगळं काय चांगलं होईल, किंवा मी इंस्टाग्रामला कधी मानला पण नव्हता, किंवा यूट्यूबला मी कधी मानला पण नव्हता. सगळं काय आत्तापर्यंत होतो आहे, तर कोणाची नजर नाही लागणार, आणि कोणी वाईट बघत असेल तर ती शेवटी ती बघून घेईल. टोटल सगळं A to Z मी तिच्यावर सोडलेलं, आईवरती. तिथे जाईल, तिथे मी काय करेल, कसा मी जयला डब्बा बनवून देईल ना, कसा मी घरातला हँडल करेल, कसा मी स्थापनाची माझ्याकडून जेवढी प्रयत्न होईल मी तेवढा मी सगळं काही जीव लावणार आहे. आणि मी ते काहीच कधी केलेलं नाही, काही समोर बोलते, मी काहीच काम केलेलं नाही, मला काहीच अनुभव नाही आहे. मी आता तिथे चालले, तर माझ्याकडून असं कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, मी अशीच वागेल. आणि दुसरी गोष्ट, माझं थोडं डोका गरम आहे, तो पण थंड करून चालले. आणि थंड्याची गोष्ट नाही, माझे चांगले वागले तर मी जीव दिला असा आहे माझा, वाईट वागले तर मला लगेच राग येतो, कारण मी लाडात वाढलेली मुलगी आहे.
मला असा रूटली बोलणं जरा असे वेगळं लागलं होती, मला नाही आवडत. तर आता बघू कसं काय नाही आहे. तिथं गेले होते कसं होतं, कारण 16 तारखेला पूजा आहे समर्थांची. तर ती झाल्यानंतर माझी उतरण चालू होणार आहे. सकाळी डबा बनवायचं, सकाळी उठायचं, 6 वाजता उठायचं, डब्बा बनवायचं, सगळं काय करायचं करेल मी. घाबरत नाही आहे जरा पण, कारण की तिथे पण माझे बाप आहे, तिथे पण माझा बाप आहे, इथं पण माझी आई आहे, तिथं माझी स्थापना, माझे बाप्पा आहेत तिथे पण. ते पण बघून घेते ना, हे पण बघू. माझ्याकडून फक्त करून घ्या. मला म्हणजे कामा नका सांगू असं नाही, माझ्याकडून देवा करून घ्या असं मला वाटतं. पण व्यवस्थित करून घ्या, कुठं मी चुकली माकली नाही. सो गाईज आता मी काय जास्त बोलणार नाही. बोलत बसली तर कंटिन्यू बोलत बसेल आणि मला बोलायला पण भरपूर लागतो. तर आता तुम्हाला दाखवते मी फायनली माझी मेहंदी किती छान रंगले. आणि एक एक्सप्लेनेशन करून दाखवते, एक गोष्टीचं एक्सप्लेनेशन करून दाखवते. मी अशी साधी मेहंदी नाही काढली, त्याच्यामध्ये सगळं काय माझं आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळानंतर, केव्हा फोटो टाकेल तर त्याच्यामध्ये दाखवेलच मी. तर आता बघू आपल्या मांडवचं काम कुठपर्यंत चाललं आहे, घरातलं काम कुठपर्यंत चाललं आहे, कसं काय चाललं आहे ते आता आपण बघूया. तर व्लॉग बघत राहा आणि पूर्ण व्लॉग बघत राहा. आणि कालच्या व्लॉगमध्ये खूप मजा केली, आजच्या व्लॉगमध्ये पण मजा येणार आहे. तर स्टे ट्यून राहा पुढच्या व्लॉगसाठी. सो हा व्लॉग बघतच राहा. आता अर्धा काम झालेलं आहे आणि हे सगळं आलेलं आहे, सगळं सामान. आणि इकडे ऑर्केस्ट्राचं स्टेज पडणार आहे, इकडे सेल्फी पॉईंट पडणार आहे आणि इकडे माझा आपला पेढा भरवतो ते पडणार आहे. काम चालूच आहे अजून. सो गाईज मी आता रेडी झालेली आहे चोडा भरण्यासाठी. सो हा माझा लुक आहे, ही माझी साडी आणि हा माझा पनवेलसाठी कामावरून माणूस आलेला आहे. तर आता फटाफट मी रेडी होते, म्हणजे कशासाठी, डेकोरेशनसाठी. नंतर मग चुडा भरताना तर तुम्हाला मी दाखवेल. सो व्लॉग बघत राहा. सो गाईज अक्षदा रेडी झालेले आहेत आमचे, सुकलेले आहेत सगळे. आणि इथं चुड्याची परत चालू झालेली आहे डेकोरेशन. आणि वैदू शेट आलेली. हाय कर वैदू, वैदू हाय कर, वैदू हाय कर. तुझी पॉन्ड्स पावडर दिसते, पावडर पिंका थोडा अजून मागे घेतला असता तर हे मधोमध बोलतात. का माहिती का, ती इथे अशी बसली ना टेकून, तर तो माणूस इथं बसला, बायकांना बसायला जागा होती. मग तसंच बोलते तुला. अश्विनीला सांगितलं. कोण अश्विनी? अगं अश्विनी ही बनतेची बाई. हा सांगितलं. ती करणार नाही बघी नाचते. पावडर किती लावले. हे आमचे नवरी बाई हे आमच्या चिंतेत पडल्यात मॅडम, काय करायचं काय नाही. त्यांचं काय झालं काय माहिती डेकोरेशनचा. हे बघा नको ना तिथं, नको ना टाकू तू, त्याला त्याच्यामध्ये ठरव. यो बा, चुडाई ना बस. यो बा आमचा दादा आलाय बघ, लाइटिंग चेंज करते. तिथं काहीच नाही. अगं ते ट्रे दिलाय ना, त्याच्यात फक्त चुडा ठेवायचा, तेवढा सजू. इथं नको सजू. ते आता तिथे खाली नाही लागल त्याला जात्याला. ही आमची बुटकी. तू शांत हे आमचे नवरे बाई जरा जास्त टेन्शन मध्ये. स्टेजवर कपडे टाकला का रे? इथे या ना तू. जाता खाली नाही लागल. ब्लॉग बंद कर ना, जाता घेऊन जा पहिला. अजून 2 दे. हे काय म्हणजे 4 टाक. याच्यात टाका ना. असं त्याच्यामध्ये रस्त्यात दे जरा. शिदा शिदा ठेवा. जरा समोर समोर. नाही असं काही तो सपोर्ट पाहिजे. उभा ठेव. वेदू चहा.
हा बस मस्त बस. नाही तर ना बरोबर सोय बोलणार क्लास असते बोल. आपको थोड़ी दे रहे अभी राजेश भाई. फोटो काढ बाबू फोटो काढ. काढला अंकल आप द्या फोटो. बंद करू दीदी. आई अजय भाई इधर आओ ना. अरे आओ आप आओ. बाबू इकडे याच्यामध्ये काढू का? दे बाबू. तुला मग काढायचं आहे. ब्लॉग चालू आहे. माझ्या फोन मधून काय त्यांच्या मोबाईल आपल्या फोन मध्ये पण काय काढलास. आपल्या फोन मध्ये काढला नाही मोबाईल नाही आपल्या फोन मध्ये काढला पाठवून दे. मेरा बिना काढलाय. मी ब्लॉग काढलाय. मग दोन्ही ब्लॉग काय म्हटलं. आज थोड़ा इधर ही बैठो थोड़ा आवे थी. अरे इधर है की बात है. सब भीड़ जाता है ना. गणेश तू पुढे जा ना. आता मी येईल लाईटी नाही लावल्या लाईटी नाही लावल्या तू स्टेजवर चालले. मला ते बायका बोलतायत. चढताना व्हिडिओ जे लाईट लावल्यावर छोटा डॉन. चढताना एकदाच घेऊ. मला वाटतं तुम्ही जरा 2 मिनिटं बाजूला 2 मिनिटं कर ना बाजू. फिरो जरा फिरू द्या अजून. एक नंबर. माझा स्पेशली ब्लॉग प्रत्येकाने एकेकाने करावं लागतं ना.
बस झालं किंजल बंद कर. मांडीचं लग्न कसं वाटतं तुला? बरोबर ना? आणि किंजलीच करवली. तनूची करवली किंजल. आमची प्रॅक्टिस केली ते बाबू जाम प्रॅक्टिस केली तुम्ही. काकीने कसा केला? हो एवढाच असतो. काय चाललंय? आम्ही पण मजा करतो. आम्ही पण मजा करतो. हा सगळ्यांचा असं असतो. अर्धा एवढ्याच ठेवतात. साहिल कमीत कमी 10 मिनिटं आजीला सॉरी बोलणार काय बोलतो कल्याणला येऊ मगाशी बाई बांगड्या भरतो भरतो मला एवढा जोरात हसायला आला. काय बोललो शेवटी ती सॉरी बोललीच. त्याच्यावरून काय झालं या मॅडम बोलतो सेम सेम मम्मी सेम कॉपी. हा या किती मेहंदी बारी काढले बघ. सेम कॉफी है. मेहंदी काढायला एवढ्या पोरी आहे. इसके दिन आगे मार आने. मोठा आवाज नाही काय मग. ए आदित्य असं बोलायला लागेल मग आता. किंजल कधी प्रोफेशनल झाली तर किंजल कशी बोलाल? मग सासूबाईला काय बोलायचं? त्यांना माहित नाही. नाही नाही त्यांना माहित नाही मध्ये बाबाला आवाज चढणार. अशा मेहंदीचा म्हणून मी मेहंद्या बिंद्या लावत नाही. एक फेसपॅड आणि मेहंदी माझी. सो गाईज आता तुम्ही ब्लॉग पूर्णपणे बघितला असेल. जसं जसे क्लिप्स भेटले तसे टाकलेत आणि राग मानू नका की काय दाखवलं ना थोडंफार काय दाखवलं नाही. जेवढं दाखवलं तेवढं मी दाखवलंय. सगळे पाहुणे आलेले आहेत आणि माझा चुडा पण भरून घेतलेला आहे. तर आज मी पॅक करून ठेवलेला आहे. उद्या हळद आहे. उद्याचा व्लॉग तर एकदम छान येणार आहे. तर तुम्ही बघत राहा आणि खूप प्रेम द्या. तर द्यायची गरज नाही, भरपूर देता येतच आहे. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जसं जसं भेटेल तशी काढत राहील तुमच्यासाठी. सो चलो बाय बाय.